Hi students, good morning. ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन हा चॅप्टर बघतो आपण आणि आज आपण जो पॉइंट बघणार आहे तो आहे पॉप्युलेशन. तर बघा, फर्स्ट वन थिंग, इन नेचर वी रेअरली फाउंड आयसोलेटेड अँड सिंगल ऑर्गॅनिझम. ठीक आहे, जनरली नेचरमध्ये आपण असे कोणते ऑर्गॅनिझम बघत नाही जे फक्त एकटे राहतील. फार कमी स्पेसेस आहेत ज्या एकटे राहतात. अदरवाईज बऱ्याचशा स्पेसेसमध्ये इंडिव्हिज्युअल्स किंवा ऑर्गॅनिझम्स हे ग्रुप करून राहतात. आता ॲक्च्युली पॉप्युलेशन म्हणजे काय बघा. पॉप्युलेशन इज डिफाईन्ड ॲज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर ऑर्गॅनिझम ऑफ एनी स्पेसिस लिव्हिंग इन अ वेल डिफाईन्ड geographical area at a specific time with the capability of inbreeding. For example, population of deer in a forest. ठीक आहे, किंवा पॉप्युलेशन ऑफ एलिफंट इन द फॉरेस्ट. आता बघा, एखादी स्पेसिस ज्या वेळेला सेम जिओग्राफिकल एरिया शेअर करत असते म्हणजे काय की त्यांचा हॅबिटॅट जो आहे हा सेम असतो. त्याचबरोबर ह्या स्पेसिस काय करत असतात तर सेम नॅचरल रिसोर्सेस यूज करत असतात. ठीक आहे, आणि त्यांच्याकडे कपॅसिटी असते, एक मेन कपॅसिटी, ती कोणती तर इंटरब्रीडिंगची कपॅसिटी. आणि त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअलचा नंबर हा रिप्रोडक्शन मेथडनी इन्क्रीज होत राहतो. तर एकंदरीत याला म्हणतात पॉप्युलेशन. पॉप्युलेशन इज डिफाईन्ड ॲज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल of the species which are live together in a specific geographical area, share a specific natural resources, same natural resources, and have capacity of interbreeding. ठीक आहे. आता पॉप्युलेशनची डेफिनेशन आता आपण बघितली. आता पॉप्युलेशन इकॉलॉजीची डेफिनेशन काय आहे बघा. Population ecology is an important area of ecology because it links ecology to population dynamic, genetic and evolution. तर पॉप्युलेशन इकॉलॉजी ही इकॉलॉजीची सगळ्यात इम्पॉर्टंट ब्रांच आहे. कारण का बघा, कारण यांचं जे इंटर रिलेशन आहे कुणाकुणाबरोबर आहे तर पॉप्युलेशन डायनॅमिक्स, एज पिरॅमिड, सेक्स रेशो, त्याच्यानंतर जेनेटिक्स अँड इव्होल्युशन, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण एकत्रितरित्या ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला ती ब्रांच होते पॉप्युलेशन इकॉलॉजी. आता पॉप्युलेशन म्हणजे काय आणि पॉप्युलेशन इकॉलॉजी म्हणजे काय हे दोन पॉईंट आपण बघितले. आता आपण पॉप्युलेशनचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात ते बघूया. हे बेसिक कॅरेक्टरिस्टिक जनरली त्या स्पेसिफिक जिओग्राफिकल एरियामध्ये पॉप्युलेशनच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स असतील हे आपल्याला सांगत असतात. तर बघा, बेसिक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉप्युलेशन. द फर्स्ट वन, इट्स साईज अँड डेन्सिटी. पॉप्युलेशन साईज अँड पॉप्युलेशन डेन्सिटी. आता साईज आणि डेन्सिटी म्हणजे काय असतं बघा. साईज स्पीक्स फॉर अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स in a population, while density tells us a number of individual present per unit area. Density म्हणजे काय, number of individual present at per unit area at given time. पॉप्युलेशन साईज हे नेहमी आपल्याला काय सांगत असते की त्या ग्रुपमध्ये ॲक्च्युली किती इंडिव्हिज्युअल आहेत. ठीक आहे, आणि डेन्सिटी काय सांगत असते तर एक टिपिकल जिओग्राफिकल एरिया आहे तर त्या टिपिकल जिओग्राफिकल एरियामध्ये जनरली किती इंडिव्हिज्युअल राहतात, त्या स्पेसिसचे किती इंडिव्हिज्युअल तिथे आहेत, हे म्हणजे कोण तर डेन्सिटी. एका टिपिकल एरियामध्ये पर युनिट टाईममध्ये किती इंडिव्हिज्युअल तिथे अस्तित्वात आहेत याचं मीनिंग आहे डेन्सिटी. आणि सिम्पल टर्म आहे साईज. साईज म्हणजे काय तर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल. आता आपण साईज आणि डेन्सिटी बघितली. आता आपण अदर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक पॉप्युलेशनचे काय असतात ते बघूया. तर जनरली त्या आपण 4 पार्टमध्ये डिवाइड करतो. पहिला टाईप जो आहे तो आहे बर्थ रेट, ज्याला जनरली नॅटॅलिटी पण म्हणतात. नेक्स्ट वन आहे डेथ रेट मीन्स मॉर्टॅलिटी. नेक्स्ट वन सेक्स रेशो अँड द लास्ट वन एज पिरॅमिड. आता बर्थ रेटमध्ये काय सांगतात बघा. सिंपल टर्म आहे बघा. बर्थ रेट और नॅटॅलिटी
इज अ टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल बर्न इन अ गिवन पिरियड ऑफ टाईम. ठीक आहे का. टिपिकल टाईम पिरियडमध्ये जितके इंडिव्हिज्युअल जन्म घेतात त्याला आपण काय म्हणतो, बर्थ रेट म्हणतो. आणि डेथ रेट एक्झॅक्टली अपोजिट, अ टोटल नंबर ऑफ डेथ इन अ पिरियड ऑफ टाईम. ठीक आहे. एका टिपिकल टाईम पिरियडमध्ये किती मृत्यू होतात याचं प्रमाण म्हणजे काय, तर डेथ रेट. आता सेक्स रेशो बघा. जनरली सेक्स रेशोमध्ये मेल अँड फिमेल अशी कॅटेगरी केली जाते आणि टोटल पॉप्युलेशनमध्ये जितके इंडिव्हिज्युअल मेल आणि फिमेल आहेत त्यांचा काय केला जातो, रेशो काढला जातो. तर बघा, टोटल नंबर ऑफ फिमेल अँड मेल पर 1000 इंडिव्हिज्युअल्स. आणि लास्ट वन आहे एज पिरॅमिड. बघा, अ प्लॉट ऑफ एज डिस्ट्रीब्युशन. एक पिरॅमिड काढला जातो आणि त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ एजनुसार काही सब पार्ट्स केले जातात. आता आपण बर्थ रेट, डेथ रेट, सेक्स रेशो आणि एज पिरॅमिड यांच्या डेफिनेशन बघितल्या, बरोबर आहे. तर आता आपण त्यांचं एक्सप्लेनेशन बघूया. आता पहिलं बघा, बर्थ रेट म्हणजेच नॅटॅलिटी. आता नॅटॅलिटी जी आहे ही जनरली 2 सब टाईपमध्ये डिवाईड केली जाते. आणि त्याचा पहिला टाईप जो आहे तो आहे क्रूड बर्थ रेट आणि दुसरा जो आहे तो आहे स्पेसिफिक बर्थ रेट. आता या दोघांमध्ये काय फरक आहे बघा. क्रूड बर्थ रेट इज यूज्ड व्हेन अ कॅल्क्युलेटिंग पॉप्युलेशन साईज. ठीक आहे. जनरली पॉप्युलेशन साईज कॅल्क्युलेट करताना किंवा पर 1000 इंडिव्हिज्युअल पाठीमागे ॲक्च्युली किती बर्थ झालेले आहेत हे काउंट करायचं असेल तर त्यासाठी आपण क्रूड बर्थ रेट हा वर्ड वापरतो. ठीक आहे. इट इज यूज फॉर कॅल्क्युलेटिंग पॉप्युलेशन साईज. दुसरा जो टाईप आहे तो आहे स्पेसिफिक बर्थ रेट. ॲक्च्युली याचा मिनिंग काय आहे बघा. अ स्पेसिफिक बर्थ रेट इज यूज्ड रिलेटिव्ह टू द स्पेसिफिक कॅटेगरी सच ॲज एज. ठीक आहे. हा जो काही वर्ड आहे हा आपण कशासाठी वापरायचा आहे, ज्या वेळेला आपण पॉप्युलेशनची स्पेसिफिक कॅटेगरी करतो आणि त्यावेळेला त्यांचा बर्थ रेट काउंट करतो त्यावेळेला तो असतो स्पेसिफिक बर्थ रेट. एक्झाम्पल सांगते. तर बघा, एका पॉप्युलेशनमध्ये एका स्पेसिफिक एज ग्रुपने किती न्यू इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस केले, जर हे आपल्याला काउंट करायचं असेल तर आपल्याला टर्म वापरली पाहिजे स्पेसिफिक बर्थ रेट. कारण का, इथं आपण स्पेसिफिक एज ग्रुपसाठी विचार करतो आहे म्हणून स्पेसिफिक बर्थ रेट. आणखी इथे एक एक्झाम्पल दिले बघा. इफ इन अ पॉन्ड देर वर 200 क्रॅब फिशेस लास्ट इयर. किती होते तर 200. and reproduce 800 new fishes. Taking a current population to 1000, we calculated birth rate. बघा, ॲक्च्युली किती होते, 200 फिशेस होते आणि त्यांनी न्यू 800 फिशेस रिप्रोड्यूस केले. ठीक आहे. तर काय करायचं बघा, इथं सिम्पल डिव्हिजन करायचं आहे आणि इथं आपल्याला आन्सर काय येणार, 4. याचा अर्थ असा होतो की जे काही ओरिजिनल पॉप्युलेशन होतं 200 यांनी प्रत्येकी 4 ऑफस्प्रिंग्स, 4 बेबीज प्रोड्यूस केल्या आणि हा 4 नंबर जो आहे तोच आहे स्पेसिफिक बर्थ रेट. आता आपण बघूया ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी अँड रिअलिस्टिक नॅटॅलिटी किंवा रिअलाइज नॅटॅलिटी म्हणजे काय. आता बघा, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी म्हणजे काय, द नंबर ऑफ बर्थ अंडर आयडियल कंडिशन. इट इज नथिंग बट ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी. आयडियल कंडिशन म्हणजे काय, हिअर नो कॉम्पिटिशन अबाउट रिसोर्सेस सच ॲज फूड अँड वॉटर. ॲब्सोल्यूट नॅटॅलिटीमध्ये त्या इंडिव्हिज्युअलला कोणत्याही पद्धतीची स्पर्धा, कॉम्पिटिशन करावी लागत नाही किंवा फूड मटेरियल मिळवण्यासाठी, हॅबिटॅट मिळवण्यासाठी त्यांना कोणतीही धडपड करावी लागत नाही. सगळ्या कंडिशन कशा फेवरेबल असतात आणि अशा वेळेला जे काही बर्थ होतात हे नक्कीच बाकीच्या कंडिशनपेक्षा जास्त असतात. कारण फेवरेबल कंडिशनमध्ये रिप्रोडक्टिव्ह रेट हा नेहमी जास्तच असतो. जर आपल्याला हा बर्थ रेट काउंट करायचा असेल तर त्याला काय म्हणतात, तर ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी. बघा, द नंबर ऑफ बर्थ अंडर आयडियल कंडिशन. आयडियल कंडिशन मीन्स नो कॉम्पिटिशन अबाउट रिसोर्सेस लाईक फूड अँड वॉटर. नेक्स्ट वन जो आहे टाईप तो आहे रिअलाइज नॅटॅलिटी. म्हणजे बघा, द नंबर ऑफ बर्थ वेन एन्व्हायरमेंटल प्रेशर
कम इन टू प्ले. याचा अर्थ असा होतो, जेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये फार फेवरेबल कंडिशन नसतात, अनफेवरेबल कंडिशन असतात, अशा वेळेला जे बर्थ होतात त्यांना आपण म्हणतो रिअलाइज नॅटॅलिटी. नंबर ऑफ बर्थ वेन एन्व्हायरमेंटल प्रेशर इज देअर. अर्थात इथे एक सिम्पल टर्म आहे. ॲब्सोल्यूट नॅटॅलिटीमध्ये ज्या वेळेला रिप्रोडक्शन होतं त्यावेळेला इथे नॅटॅलिटी रेट हा नेहमी जास्तच असणार आहे. कुणापेक्षा? तर रिअलाइज नॅटॅलिटीपेक्षा. कारण रिअलाइज नॅटॅलिटीमध्ये आपण कोणता बर्थ काउंट करतो? जेव्हा एन्व्हायरमेंटल कंडिशन फार फेवरेबल नसतात त्यावेळेला. अर्थात इंडिव्हिज्युअलला जेव्हा सगळ्या फेवरेबल कंडिशन मिळतात त्यावेळेला त्याचा रिप्रोडक्टिव्ह रेट हा नेहमीच जास्त असेल. म्हणून त्यांनी आपल्याला लास्ट सेंटेन्स बघा काय सांगितलं. इट मस्ट बी रिमेंबर दॅट द ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी विल बी ऑलवेज मोर दॅन रिअलाइज नॅटॅलिटी. कुणापेक्षा कोण जास्त असतं? तर ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी ही नेहमी रिअलाइज नॅटॅलिटीपेक्षा जास्त असते. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय. इट इज डेथ रेट म्हणजेच मॉर्टॅलिटी. बघा, मॉर्टॅलिटी इज अ डेथ रेट ऑफ पॉप्युलेशन. Mortality rate or death rate is measure of the number of death in a particular population in a proportion to the size of population per unit of time. ठीक आहे. एका पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये ॲक्च्युली किती डेथ होतात याचा जो रेट आहे त्यालाच आपण म्हणतो मॉर्टॅलिटी, मीन्स डेथ रेट. अर्थात हे जे काही डेथ होतात हे नॅचरल डेथ असोत किंवा ॲक्सिडेंटल, इन जनरल असोत और ड्यू टू एनी स्पेसिफिक कॉज, हे सगळे डेथ इथं आपण काय करतो? काउंट करतो. बघा नेक्स्ट वन. अ मॉर्टॅलिटी रेट इज टिपिकली एक्सप्रेस इन डेथ पर 1000 इंडिव्हिज्युअल पर इयर. एका वर्षापाठीमागे किंवा एका वर्षामध्ये 1000 इंडिव्हिज्युअल पाठीमागे किती डेथ होतात हा जो रेट आहे त्याला म्हणतात मॉर्टॅलिटी. ठीक आहे. परत एकदा सांगते. एका वर्षामध्ये 1000 इंडिव्हिज्युअल पाठीमागे जेवढ्या सगळ्या डेथ होतील, भले त्या ॲक्सिडेंटल होतील किंवा नॅचरल होतील, हा जो काही काउंट आहे किंवा रेट आहे याला म्हणतो आपण मॉर्टॅलिटी. फॉर एक्झाम्पल बघा, मॉर्टॅलिटी रेट ऑफ 9.5 इन अ पॉप्युलेशन ऑफ 1000 मीन्स 9.5 डेथ पर इयर इन अ एंटायर पॉप्युलेशन. ठीक आहे. जर त्या वर्षामध्ये 1000 इंडिव्हिज्युअलच्या पाठीमागे 9.5 मॉर्टॅलिटी रेट असेल तर याचं मिनिंग असं आहे, तिथे त्या वर्षामध्ये त्या 1000 इंडिव्हिज्युअलमधले 9.5 डेथ झालेले आहेत. म्हणजे 9 ते 10 इंडिव्हिज्युअल डेथ झालेले आहेत. 1000 पाठीमागे किती डेथ झालेत? 9 ते 10. आणि यासाठी आपण त्याचा जो काही मॉर्टॅलिटी रेट आहे तो किती कन्सिडर करतो? तर 9.5. आणि हेच जर आपल्याला पर्सेंटाईलमध्ये कन्सिडर करायचं असेल तर किती असणार? 0.95. ठीक आहे. आता आपण नॅटॅलिटीमध्ये ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी आणि रिअलाइज नॅटॅलिटी बघितलं होतं. त्याच पद्धतीनं इथं वेगळी कन्सेप्ट आहे. इथं आहे ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी अँड रिअलाइज मॉर्टॅलिटी. आता या दोघांचं मिनिंग काय बघा. फर्स्ट वन, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी. The number of death under ideal condition means no competition about natural resources. ज्या वेळेला एन्व्हायरमेंटमध्ये फुल कंडिशन चांगली असेल, फेवरेबल कंडिशन असेल, कोणत्याही अडचणी नसतील, कॉम्पिटिशन नसेल फूड मटेरियलसाठी, हॅबिटॅटसाठी, वॉटरसाठी, सगळ्या फेवरेबल कंडिशन आहेत, त्यावेळेला ॲक्च्युली किती डेथ होतात या डेथला म्हणतात ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी. When the competition is zero, then it is known as absolute mortality. Next one, realized mortality. Realized mortality means the number of deaths when environmental pressure come into the play. ठीक आहे. ज्या वेळेला अनफेवरेबल कंडिशन असतील आणि कॉम्पिटिशन खूप जास्त असेल नॅचरल रिसोर्सेससाठी, हॅबिटॅटसाठी, फूडसाठी, इंडिव्हिज्युअलला खूप जास्त कॉम्पिटिशन करावी लागत असेल फूड मटेरियल मिळवताना, नॅचरल रिसोर्सेस मिळवताना, आणि अशा वेळेला जे डेथ होतात त्याला म्हणतो आपण रिअलाइज मॉर्टॅलिटी. ठीक आहे.
बघा, द नंबर ऑफ डेथ अंडर आयडियल कंडिशन मीन्स ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी and the number of death when the environmental pressure is there, then it is known as realized mortality. दोघांमधला फरक कळाला. आता बघा, याच्या खाली एक इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. इट मस्ट बी रिअलाइज दॅट द ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी विल बी ऑलवेज लेस दॅन रिअलाइज मॉर्टॅलिटी. ठीक आहे, इथे बघा ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी कशी असते, नेहमी रिअलाइज मॉर्टॅलिटीपेक्षा कमी असते. कारण फेवरेबल कंडिशन ज्या वेळेला एन्व्हायरमेंटमध्ये असतील, कॉम्पिटिशन कमी असेल, अशा वेळेला डेथ रेट हा नेहमी कमी असतो आणि म्हणून ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी ही नेहमी कशी असते, कमी असते आणि रिअलाइज मॉर्टॅलिटी ही नेहमी जास्त असते. आता आपण जो पॉईंट बघतोय तो आहे सेक्स रेशो. बघा, द सेक्स रेशो ऑफ द पॉप्युलेशन affects and in the reciprocal of the birth rate, death rate, immigration rate. ठीक है? And what is actually sex ratio? It is measured as the ratio of the number of individual of one sex to that of the other sex. ठीक आहे, जनरली पॉप्युलेशनमध्ये मेल अँड फिमेल असे सेक्स कन्सिडर करतो आपण. तर या दोन सेक्समधला जो पर्टिक्युलर रेशो आहे पर 1000 इंडिव्हिज्युअलच्या पाठीमागे, त्याला आपण म्हणतो सेक्स रेशो. आणि जनरली हा जो सेक्स रेशो आहे हा किती असतो, तर 1:1. म्हणजे जर आपण एका ग्रुपमध्ये 100 इंडिव्हिज्युअल कन्सिडर केले तर त्यापैकी 50 कोण असणार, फिमेल असणार, तर 50 मेल असतील. ठीक आहे, आणि याच एन्व्हायरमेंटच्या स्ट्रॅटर्जीला आपण म्हणतो इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटर्जी, ESS, इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटर्जी. म्हणजे काय, द सेक्स रेशो ऑलवेज 1:1. आता आपण जो पॉईंट बघतोय तो आहे एज डिस्ट्रीब्युशन किंवा एज पिरॅमिड. आता इथे काय असतं बघा, a population is composed of individuals of the different ages. If the age distribution is plotted for the population, the resulting structure is called age pyramid. पॉप्युलेशनमध्ये जनरली डिफरंट एज ग्रुपचे इंडिव्हिज्युअल्स असतात. ठीक आहे, फक्त एकाच टाईपच्या किंवा एकाच एज ग्रुपचे इंडिव्हिज्युअल कधी असत नाहीत. काही यंग वन असतात, काही किड्स असतात, काही ओल्ड असतात. ठीक आहे, तर या सगळ्या इंडिव्हिज्युअलच्या कॉन्ट्रीब्युशननी एक पर्टिक्युलर पॉप्युलेशन जनरेट झालेलं असतं. आणि नेक्स्ट पण बघा, इफ द एज डिस्ट्रीब्युशन इज प्लॉटेड फॉर द पॉप्युलेशन, आणि हेच पॉप्युलेशन आपल्याला एज डिस्ट्रीब्युशननुसार प्लॉट करायचं असेल तर आपण त्या स्ट्रक्चरला म्हणतो एज पिरॅमिड. ठीक आहे, इथे बघा तुम्हाला एज पिरॅमिड्स दिसत आहेत. आता इथे व्हेरियस कंट्रीजमध्ये जे असणारे पॉप्युलेशनचा काउंट आहे त्याच्यानुसार हे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, एज पिरॅमिड्स दाखवलेले आहेत. तर अशा टाईपचे हे एज पिरॅमिड्स असतात. तर ह्या एज पिरॅमिडमध्ये जनरली 3 पार्टमध्ये ग्रुप डिवाइड केलेले असतात एजनुसार. तर पहिला ग्रुप जो आहे त्याला आपण म्हणतो प्री रिप्रोडक्टिव्ह ग्रुप. याच्यामध्ये जनरली इंडिव्हिज्युअल 0 to 14 इयर्समध्ये असतात. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जो ग्रुप आहे त्याला म्हणतो आपण रिप्रोडक्टिव्ह ग्रुप. हा जनरली 15 to 44 इयर्सच्या दरम्यान असतो. आणि लास्ट वन जो ग्रुप आहे तो आहे पोस्ट रिप्रोडक्टिव्ह ग्रुप. याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल जनरली 45 to 85 इयरच्या दरम्यान असू शकतात. ठीक आहे, तर बघा एज डिस्ट्रीब्युशन आणि एज पिरॅमिड म्हणजे परत एकदा सांगते, एज डिस्ट्रीब्युशन इज प्लॉटेड फॉर पॉप्युलेशन, द रिझल्टिंग स्ट्रक्चर इज नथिंग बट एज पिरॅमिड. तर आज आपण नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, एज डिस्ट्रीब्युशन आणि सेक्स रेशो हे 4 इम्पॉर्टंट पॉईंट बघितले. ठीक आहे, आणि उद्या आपण जो पॉईंट बघणार आहे तो आहे पॉप्युलेशन ग्रोथ. हा पॉईंट सगळ्यांनी उद्या नीट वाचून यायचा आहे. आता आपण उद्या भेटूया. बाय.